संत चरण प्रसाद पायस चरित सुधारस हा ऐसा। ही श्री साई चरित रूपा भक्तार्थ साई कथामृत प्रपा। यथेच्छ सेवा साई कृपा भवदवतापा निवारा। चरित नव्हे हा सोमकांत साई कथा चंद्रामृत स्त्रवत। भक्त चकोर तृषाकुलित होवोत तृप्त मनसोक्त। आता प्रेमळ श्रोतेजन संकोच रहित एकाग्र मन। परिसोतया कलिमल दहन कथा पावन साईंच्या। जडली एकदा अनन्य निष्ठा की त्या भक्ताच्या सकळ अनिष्टा। वारुनी अर्पितो तया अभीष्टा तयाचे कष्टा निवारी। ये अर्थीची एक वार्ता दावील साईंची भक्तवत्सलता। श्रोती परिसता ती सादरता आनंद चित्ता होईल। तरी लावूनिया जीव कथा ऐका ही अभिनव। पटेल मनास अनुभव कैसी दयार्णव गुरुमाय। कथा जरी ही बहुतोकडी अर्थावबोधे अति चोखडी। अवधान दीजे एक घडी सरतील साकडी बाजूला। अहमदनगरचे सुखवस्त कासार एक धनवंत। दामू अण्णा नामे भक्त पदीजे अनुरक्त साईंच्या। तया परम भक्ताची कथा आनंद होईल श्रवण करिता। भक्त रक्षण तत्परता दिसेल प्रत्यक्षता साईंची। रामनवमी वार्षिकोत्सवी मोठी दोन निशाणे नवी। निघती मिरवीत शिर्डी गावी आहेत ठावी तत्रस्था। त्यातील एक निमोणकरांचे दुसरे या दामू अण्णांचे। नेम हे त्यांचे कैक वर्षांचे भक्तिप्रेमाचे अव्याहत। दोन स्त्रिया दामू अण्णास पुत्र संतती नव्हती त्यास। लाधुनी साईंच्या आशीर्वादास पुत्ररत्नास पावले। केला निशाणाचा नवस रामनवमीच्या उत्सवास। आरंभ झाला मिरवणुकीस निशाण वर्षास तेथून। कोंड्या सुताराच्या घरी होते मिरवणुकीची तयारी। तेथून मग वाद्यांचे गजरी निशाण मिरवीत नेतात। मशिदीची या दोन्ही टोका बांधिती तै दीर्घ पताका। समारंभेसी महोत्सवनिका करीती विलोका प्रतिवर्षी। तैसेच तेथे जे फकीर येती तयास यथेष्ट जेवू घालिती। रामनवमी ऐसिये रीती प्रतिपाळिती हे शेट। त्या या दामू अण्णांची कथा श्रवणार्थिया निवेदितो आता। श्रवण करिता सावधानता साई समर्थता प्रकटेल। मुंबा नगरीचा तयांचा स्नेही मुंबईहून पत्र लिही। 2 लाख निव्वळ नफा होई ऐसी किफायत करू की। तुम्हा आम्हा भागी देख कमावू प्रत्येकी लाख लाख। उत्तर धाडा करा चलाख धंदा ही चोख निर्भय की। खरेदू कापूस ये वक्ती भाव चढेल हातो हाती। सौदान साधिती वेळेवरती मग ते पस्तावती मागाहून। दवडून द्यावी ऐसी वेळ उडाली अण्णांचे मनाची खळबळ। भरवसा त्या स्नेहावरी सबळ विचार निश्चळ सुचेना। धंदा करावा वा न करावा विचार पडला अण्णांचे जीवा। काय होईल कैसे देवा गोवा पडला मनाला। दामू अण्णा ही गुरुपुत्र बाबांस लिहिते झाले पत्र। आम्हान बुद्धी स्वतंत्र आपणची छत्र आम्हा ते। व्यापार हा तो सकृत दर्शनी करावा ऐसे येते मनी। परी होईल लाभ की हानी कृपा करोनी सांगाजी। पत्र लिहिले माधवरावा की हे बाबांस वाचून दावा। आज्ञा होईल तैसे कळवा उद्यम बरवा वाटतो। दुसरे दिवशी तिसरे प्रहरी पत्र पडले माधवराव करी। तेणे नेऊन मशिदी भीतरी चरणावरी घातले। काय श्यामा काय घाई कागूद कसला लावितो पायी। बाबा तो नगरचा दामू शेट काही विचारू पाही आपणा ते। का
का बरे तो काय लिहितो, काय कसले बेत करीतो, वाटे आभाळा हात लावितो, देव देतो ते नको. वाच वाच पत्र त्याचे, श्यामा म्हणे जे वदता वाचे, तेच अर्थाचे पत्र साचे, दामू अण्णांचे अक्षरशः. देवा आपण बसता निश्चळ, उडविता भक्तांची खळबळ, मग होता मनाची तळमळ, पायाजवळ आणिता. कोणास स्वये ओढून काय जाणे त्या लक्षण, मातेच्या खुणा मातेस. अण्णा जरी ठेविती पाती, बाबा काय तेणे भुलती, लाभे वीण तयांची प्रीती, निज भक्त हिती तत्पर. धन कनक जया माती, किम पदार्थ तया ते पाती, केवळ दीन जनोद्धरणार्थी, जगी अवतरती हे संत. यम नियम शमदम संपन्न, माया मात्सर्य दोष विहीन, केवळ परानुग्रह प्रयोजन, जयाचे जीवन तो संत. दामू अण्णांची ही पाती, मनीचे मनी गुप्त होती, बाबा प्रकट उत्तर देती, सादर वृत्ती परिसावे. जीव मात्राचे मनोगत, बाबांस सकळ अवगत, वर्तमान भविष्य भूत, जैसा करत लगत आमलक. निज भक्ताची भावी स्थिती, समस्त ठावी बाबा प्रती, कैसे वेळेवर सावध करीती, ती स्पष्टोक्ती परिसावी. आपण नाही रे बापू किस्मे, बाबा देती सूचना प्रेमे, व्यापार बरवा साईस न गमे, अण्णा शर्मे मनात. ऐकून हे बाबांचे वचन, दामू अण्णास पटली खूण, दिधला मनाचा संकल्प सोडून, बैसले अधोवदन उगा. पुनश्च मनी उठला विचार, करू काय दुसरा व्यापार, तांदूळ गहू भुसार, परिसा प्रत्युत्तर बाबांचे. 5 शेर तू घेसील, 7 शेर ओपिसील, परिसूनी हे बाबांचे बोल, अंतरी खजील अण्णाताई. ऐसे कोठे काहीही न घडे, जे साईंच्या दृष्टीस न पडे, खाली वरती जिकडे तिकडे, सर्वत्र उघडे तयास. येरीकडे तयांचा स्नेही, विचार गहनी पडला पाही, काय करावे सुचेना काही, उत्तरही नाही अण्णांचे. तो ते शेट पत्र लिहित, वृत्तांत घडलेला कळवीत, वाचून स्नेही विस्मित होत, म्हणती कर्मगत विचित्र. काय सौदा चालून आला, स्वयेच काना विचार केला, किमर्थ फकीराचे नादी लागला, व्यर्थ मुकला लाभाला. देव देतो कर्म नेते, होणाऱ्या सारखी बुद्धी होते, ऐसा चोखा धंदा जेथे, फकीर तेथे का व्हावा. व्यवहारावर देऊनी पाणी, दारोदार वेड्यावाणी, पोट भरिती तुकडे मागुनी, ते काय सांगूनी सांगती. असो नाही तयाचे दैवी, तेनेच ऐसी त्या बुद्धी व्हावी, दुसरी कोणी पाती पहावी, यद्भावी न तद्भावी ते. झाले अण्णा स्वस्थ बैसले, होते जयांचे कर्म ओढवले, तेच त्या स्नेहाचे पातीदार झाले, आले तपेले गळ्यात. करावया गेले सट्टा, परितयांचा दिवस उलटा, ठोकर लागली झाला तोटा, कैसा सोटा फकीराचा. काय माझा दामू अण्णा, नशिबाचा मोठा शहाणा, खरा त्याचा साई दाणा, भक्त करुणा केवढी. स्नेही म्हणून माझे फंदी, पडता नागवता स्वच्छंदी, तरला बिचारा फकीराचे नादी, काय दृढ बुद्धी तयाची. थट्टा त्याचे वेडेपणाची, घमंड माझे शहाणपणाची, व्यर्थ व्यर्थ जहाली साची, अनुभव हाची लाधलो. उगीच त्या फकीराची निंदा, न करिता लागतो त्याचे नादा, मजलाही तो वेळेवर जागा, करिता न दगा होता हा. आता आणिक एक वार्ता, सांगून आवरू अण्णाच्या ग्रंथा, आनंद होईल श्रोतिया चित्ता, वाटेल आश्चर्यता बाबांची. पहा एकदा ऐसे वर्तले, गोव्याहून पार्सल आले, आंबे नामांकित कोणी धाडिले,
मामलेदार राळे या नावे माधवरावांच्या नावावर बाबांच्या पायी व्हावे सादर म्हणून कोपरगावी स्वीकार होऊन शिर्डीवर ते आले. मशिदीत बाबांसमोर उघडता आंबे निघाले सुंदर होते एकंदर 300 वर फळे ती मधुर घमघमीत. बाबांनी ती अवघी पाहिली माधवरावांपाशी दिधली तयांनी 4 कोळंब्यात टाकिली उरली ती नेली बरोबर. फळे पडता कोळंब्यात बाबा मुखे काय उद्गारत फळे ती दामू अण्णा प्रित्यर्थ असू दे तेथ पडलेली. यावर जाता 2 तास आले पूजा करावयास दामू अण्णा मशिदीस पुष्पसंभारास घेऊनी. तयान पूर्ववृत्त ते कळले बाबा मोठ्याने बोलू लागले आंबे दाम्याचे न ते आपुले.